नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न सारखा विचारला जातोय, विशेषतः मराठवाडा विभागाकडून, की कुळाला मालकी हक्क मिळून 10 वर्ष झाली नसतील तर काय करायचं? थोडासा संभ्रम आहे याबद्दल, त्यामुळे हा व्हिडिओ करत आहे. आपल्याला जसं माहिती आहे की महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 18/2026 दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी तिन्ही कुळ कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे. 1900 महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम जो आहे, जो महाराष्ट्राला लागू आहे, पश्चिम महाराष्ट्राला, त्याच्या कलम 43 मध्ये पोट कलम 1 मधील परंतु क हा वगळण्यात आलेला आहे. हैदराबाद कुळ वहिवाट मधील 50 ब मधला पोट कलम 1 मधील खंड क वगळण्यात आलेला आहे. आणि विदर्भ प्रदेशच्या कुळ कायद्यामधील कलम 57 मधील पोट कलम 1 मधील परंतु क वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच या कुळाला जमीन मालक होऊन, म्हणजे 32 मचं प्रमाणपत्र पश्चिम महाराष्ट्रातील कुळ कायद्याप्रमाणे किंवा हैदराबाद कुळ कायदा कलम 38 ईचं प्रमाणपत्र मिळून 10 वर्ष झाली असतील तर त्याला आधीच्या तरतुदीनुसार आकारणीच्या 40 पट रक्कम भरण्याची काही आवश्यकता नाही. कोणती रक्कम न भरता त्यांनी त्याला जर 10 वर्ष झाली असतील मालकीचं प्रमाणपत्र मिळून, तर त्याची जमीन, त्याच्या इतराकातले जो शेरा आहे तो त्याच्या अर्जानुसार आणि या अधिनियमानुसार किंवा राजपत्रानुसार कमी करता येईल. यामुळे तो त्याची जमिनीची विक्री करण्यासाठी, गहाण ठेवण्यासाठी, वाटप करण्यासाठी जे काही असेल त्याच्यासाठी तो मुक्त राहील. अर्थातच याच्यामध्ये त्याला जर जमीन विक्री करायची असेल तर तो ज्याला जमीन विक्री करणारा आहे तो शेतकरी असावा, त्याला तुकडा विकता येणार नाही, आणि जो खरेदी घेणार आहे त्याच्याकडे सिलिंग लिमिटपेक्षा जास्त जमीन नसावी. या तरतुदी लागू आहेतच. फक्त जे आकारणीची 40 पट रक्कम भरण्याची जी तरतूद होती ती कमी करण्यात आलेली आहे, वगळण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने प्रश्न असे विचारले जातात की एकदा कुळ कायद्या कलम 43 ची परवानगी घेतली, अर्थात हे जे काही मी परिपत्रक आपल्या समोर ठेवतोय याच्यामध्ये त्या विभागाने जे काही विचारलं असेल किंवा त्या मान्य जिल्हाधिकारी ज्या काही विचारणा केल्या असतील तर त्या अनुषंगाने त्यांना उत्तरं दिलेली आहेत. तथापि या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या तिन्ही प्रकारच्या कुळ कायद्यांना लागू होतील. तर 13/6/1974 रोजी एक मेमोरंडम आहे. त्याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की कुळ कायदा 43 ची परवानगी जी आहे ती फक्त एकदाच घेणे अपेक्षित आहे. पुन्हा कुळ कायदा 43 ची परवानगी घेणे अपेक्षित नाही. तर थोडं मी आपल्याला मोठं करून दाखवतो. तर याच्यामध्ये कुळ कायदा कलम 43 ची परवानगी किंवा संबंधित जे काही कुळ कायदे आहेत त्याच्या संदर्भातली जी परवानगी आहे ती फक्त एकदाच घेणे अपेक्षित आहे, अशी तरतूद आहे 13/6/1974 रोजीच्या मेमोरंडम मध्ये. त्याच्यानंतर 43 च्या परवानगीनंतर धारणाधिकार जो आहे तो वर्ग 1 करणे, 11/4/2022 पत्र आहे हे. अर्थात हे माननीय विभागीय आयुक्त यांनी विचारलं होतं, माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांनी विचारलं होतं म्हणून त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे. अर्थात ही तरतूद तिन्ही कुळ कायद्यांना लागू होईल. की आता त्यावेळेस जी तरतूद होती की त्यांनी 10 वर्षानंतर आकारणीची 40 पट रक्कम भरावी, तर ती थोडीशी इग्नोर करून हे जर वाचलं तर एकदा त्याला परवानगी दिली कलम 43 ची की त्याला किंवा संबंधित कायद्यातले जे काही संबंधित कलम आहे त्याची, तर त्याचा धारणाधिकार जो आहे तो वर्ग 1 करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. पुढची जी तरतूद आहे ती माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि जालना यांनी विचारणा केली होती. त्यामुळं 50 ब चे जे अधिकार आहेत किंवा 43 अधिकार म्हणा किंवा विदर्भ प्रदेश जे कलम आहे त्याचे, तर ते जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी ते एसडीओला प्रदान केलेले आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, आपण वाचू शकता.
हे अधिकार जे ते जिल्हाधिकारी यांचे आहेत. तेव्हा पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ यामध्ये अंमलात असलेल्या नियमांच्या आधारे वरील परिच्छेद 1-2 मध्ये जे काही आहेत, म्हणजे हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत, ज्या ठिकाणी एसडीओना ते प्रदान केलेले आहेत. तर याचा अर्थ हा आहे की 10 वर्ष झाली नसतील तर त्याची परवानगी देण्याचे जे अधिकार आहेत ते जिल्हाधिकारी किंवा त्यांनी जर अधिकार प्रदान केले असेल तर एसडीओला आहेत, ते अधिकार तहसीलदारला नाहीत. आता कुळाला मालकी हक्क मिळून 10 वर्ष झाली नसतील तर काय करायचं, त्याची खरं तर स्पष्ट तरतूद दिनांक 7/5/2014चं जे शासन परिपत्रक आहे 7 मे 2014 याच्यात दिलेली आहे. या जमिनीच्या संदर्भात 10 वर्षाचा काळ लोटला नसेल त्या बाबतीत कलम 43 मध्ये पूर्वगामी मूळ तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील असं म्हणलेलं आहे. तर काय तरतूद आहे ती शेवटी बघू आपण. 43 जी मूळ तरतूद आहे मुंबई कोळवाड शेतजमीन अधिनियम, याच्यामध्ये जमीन विक्री करण्यापूर्वी विक्रेता जमीन महसुलाच्या आकारणीच्या 40 पट इतके नजराना रक्कम शासनाला देईल. म्हणजे इथं हे क्लिअर होत आहे की जर एखाद्या कुळाला मालक होऊन 10 वर्ष झाली नसतील तर त्यांनी जिल्हाधिकारी किंवा संबंधित उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. आणि त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आकारणीच्या 40 पट, त्याच्या 7/12वर जी मूळ आकारणी आहे ज्याला आपण ऐन किंवा नियत म्हणतो त्याच्या 40 पट रक्कम वसूल करून त्याला ती परवानगी देणे आवश्यक आहे. तर माझ्या मते हा सगळा संभ्रम मिटला असेल. यापैकी काही परिपत्रक किंवा तरतुदी आपल्याला पाहिजे असतील संपूर्ण प्रकारात, कारण की याच्यात मी जितकं महत्वाचं आहे तितकंच फक्त कॉपी पेस्ट केलेलं आहे किंवा त्याचे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. कोणाला पाहिजे असेल तर मला वैयक्तिकरित्या आपण संपर्क साधू शकता. मी आपल्याला ते उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेन. नमस्ते, धन्यवाद.